महायुतीची सत्ता आल्यानंतर आता भाजपनं आपला मोर्चा हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे वळवलाय आणि त्यासाठी भाजपनं मित्रपक्ष शिंदे गटाची कोंडी करण्यासाठी शिंदेंचे पारंपरिक विरोधक नायकांना ताकद दिली आहे। मात्र शिंदे आणि नायकांमधील वाद काय आहे, ठाणं नेमकं कुणाचं, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये। शिंदेंच्या वर्चस्वाला नायकांचा भान। दिघेंनंतर नाईक शिंदेंशी भिडणार। ठाण्याचा भाई कोण? पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री आहे। दर 2-1 महिन्यांनी तिथे जनता दरबार लावणार आहे। ठाण्यामध्ये दर 3 महिन्यांनी लावेल। गणेश नाईकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात जनता दरबार घेण्याचं जाहीर केलं आणि शिंदे आणि गणेश नाईकांमधील वादाचा नवा अंक सुरू झालाय। निवडणुकीपूर्वीच कल्याणमध्ये भाजप आणि शिंदे गटातील वाद टोकाला गेला होता। तो वाद मिटवण्याचा प्रयत्नही केला गेला होता। मात्र आता पालिका निवडणुकीपूर्वी भाजपनं शिंदेंना शह देण्यासाठी नवी मुंबईच्या गणेश नाईकांना मैदानात उतरवल्यानं हा वाद आणखीनच उफाळून आलाय। मात्र गणेश नाईकांविरोधातील हा वाद आत्ताचा नसून वर्चस्वाची ही लढाई थेट आनंद दिघेंच्या काळापासूनची आहे। 1995 ठाण्याच्या पालकमंत्रीपदामुळे नाईक आणि आनंद दिघेंमध्ये वादाची ठिणगी पडली। 1999 नाईकांनी शिवसेना सोडल्यानंतर दिघेंकडून भोईरांना ताकद देत नाईकांचा पराभव। 2004 पालकमंत्री असताना नाईकांकडून शिंदेंना शह देण्याचा प्रयत्न। 2009 संजीव नाईकांना खासदार बनवून शिवसेनेला हादरा। 2014 शिंदेंनी भाजपच्या मंदा म्हात्रेंच्या मागे ताकद उभी करून नवी मुंबईत नाईकांना पराभूत केलं। 2019 शिंदे नगरविकास मंत्री असताना नवी मुंबईत नाईकांची कोंडी करण्याचा प्रयत्न। 2024 भाजपच्या नाईकांचा विरोध असताना कल्याणमधील गावं नवी मुंबई महानगरपालिकेत सहभागी करण्याची परवानगी। गणेश नाईक 15 वर्ष ठाण्याचे पालकमंत्री होते। या काळात ठाण्यावर वर्चस्व मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्नही केले। त्यात कधी नाईक तर कधी शिंदे यशस्वीही ठरले। मात्र आता शिंदेंची मुख्यमंत्री पदावरून गच्छंती झाल्यानंतर शिंदेंना आपला ठाण्याचा गड राखण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे। एवढंच नाही तर एकनाथ शिंदेंचे गुरु आनंद दिघेंपासून सुरू झालेला नाईकांविरोधातील संघर्ष आता आणखीन टोकाला जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे भविष्यात ठाण्यात शिंदेंना ठाकरे गटापेक्षा गणेश नाईकांचं मोठं आव्हान असणार आहे। त्यामुळे जुना संघर्ष शिंदे नव्यानं कसा हाताळणार आणि आपला गड राखणार का याकडे लक्ष लागलंय, कारण यातूनच ठाण्याचा भाई कोण हे स्पष्ट होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।